त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सगळे आनंद सोहळ्यासाठी जमलेलो आहोत, हो की नाही? त्यामुळे खरं तर हा अतिशय अवघड अभंग आहे, म्हणायलाही त्यातला अर्थ समजून घ्यायलाही. पण आज एक आनंद सोहळ्यानिमित्त एक आपल्यालाही एक छान ऐकायला मिळेल, माझाही एक अभ्यास भगवंतांनी करून घेतला म्हणूया. आणि म्हणून आज आपण निरूपणाला हा तुकोबारायांचा अभंग घेतलाय. आता आपण माझ्या समोर वयानं ज्येष्ठात आई तर किती मोठ्या आहेत, दादा एवढे अनुभवी आहेत. ताईंचं आत्ता ज्ञान आपण पाहिलं, त्यामुळे मी पामरांनी काय बोलावं संतांबद्दल, तुकोबारायांबद्दल. पहिल्यांदी जेव्हा सावकारी होती तेव्हा ती निष्ठेनं केणारे आपले देहूचे तुकोबाराय. देहूला तीर्थक्षेत्र प्राप्त करून दिलंय, ते देवत्व प्राप्त झालंय आज, ते ज्यांच्यामुळे ते संत तुकोबाराय आहेत. काय सांगावं हो, जेव्हा दुष्काळ पडला श्रोते हो, तेव्हा काय झालं? अन्नान्न दशा झाली, घरामध्ये माणसं मरतायत, पत्नी गेलीये, मुलगा गेलाय, अशी अवस्था आहे. त्यावेळेस कसे वागलेत? घरातलं आपलं सगळं धान्याचं कोठार रिकामं करून दिलंय आपल्याच देहूवासियांना ते संत श्रेष्ठ तुकोबाराय. या भक्ती मार्गामध्ये हरिनामाची पेठ ज्यांनी उभारली, आपल्याला सदाशिव पेठ, सोमवार पेठ या पेठा माहितीये, पण ही पेठ माहितीये का हो? अशी सुंदरशी ही परमार्थातली पेठ ज्यांनी उघडली ते आपले तुकोबाराय आहेत, लक्षात घ्या.